भी होगा वहाँ भी होगा। टॉन मतलब टॉन शून्यातून वर आलेली कंपनी आणि शून्यातून मला नको पालखीचे बच्चे टाकू मी तुझ्यासारखे लपकले छप्पन टाकू नको मला येण्याची चादर टाकू अरे त्यात चादरीत तुला गिन्नी वाकून माझी शिकले डेंजर वहाँ भी होगा वहाँ भी होगा। टॉन मतलब टॉन शून्यातून वर आलेली कंपनी आणि शून्यातून मला नको पालखीचे बच्चे टाकू मी तुझ्यासारखे लपकले छप्पन टाकू नको मला येण्याची चादर टाकू अरे त्यात चादरीत तुला गिन्नी वाकून माझी शिकले डेंजर ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करूंगा, शेअर नाही केलं तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असं मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपचे लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला सर्वात अगोदर जे बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असतं आपण बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आणखी आपला सर्वात अगोदर असं प्रोजेक्ट 10.26 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून भेटायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची आवडीची जे का किंवा तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे का तुमच्या फोटोला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या। जर तुम्हाला यापेक्षा फुल स्क्रीन सेट करायचं असेल तर अशा प्रकारे दोन बटन स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने सेट वगैरे करून ठेवू शकता मित्रांनो। अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का लास्टला ओढून घ्यायचं फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला आल्यानंतर जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे 2 पार्टवरती क्लिक करायचं आणि आपला 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही फोटो वगैरे लवकर कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे करून घेतो मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करून फर्स्टला जसं की आपला 10.26 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून भेटायच्या ऑप्शनमध्ये यात जे काय अशा प्रकारे येते इमोजी टेक्स्ट पेज वगैरे दिलेला आहे मित्रांनो। या इमोजी पेजला ॲड वगैरे करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जिथं सेट करायचं मित्रांनो तिथे सेट करून घेऊ शकता मित्रांनो। जसं की आपला अशा प्रकारे वरच्या बाजूलाच सेट वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट वगैरे करून घ्यायचं। वरच्या बाजूला सेट वगैरे केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे फर्स्टला नंतर फोटोला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे फोटो वगैरे दिलेला आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं। रन फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं। ॲड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने सेट वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फोटोज वगैरे ॲड केला ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे 1 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचे। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्ट बीटचे जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे 2 फोटो सोडायचे मित्रांनो। जे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखी आपला जे 2 फोटो सोडायचे तिसऱ्या फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचे मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे लहान फोटोजमध्ये जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे 2 फोटो आहेत अशा प्रकारे ते फोटोला सोडून द्यायचं। मग आपण आणखी आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट मग आणखी आपलं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला स्क्रॉल करायचं 2 फोटो सोडायचे तिसऱ्या फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून या जसं मी 10.26 बीटला येत आहे
त्याच टाइम तुम्ही पण यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे अशा प्रकारे रेक्टँगलला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे PNG आहे PNGला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करून जे ऑफिसिटी आहे मित्रांनो अशा प्रकारे कमी करून घ्यायचं. जसं की आपला 10 ठेवत आहे 10-11 ठेवत आहे त्याच्यामुळे 10 ठेवून घ्यायचं. 10-11 ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काही इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो इफेक्ट्सवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे ॲड इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे सर्च वगैरे केल्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. अशा प्रकारे ॲड वगैरे केल्यानंतर मग आणि आपला जे त्याच PNG वरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून मग आणि आपला जे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. जे काही इफेक्ट आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या इफेक्टला पूर्ण अशा प्रकारे 16:00 ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि अशा शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे लास्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रकारे जे लहान फोटोज म्हणजे जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे 2 फोटो सोडायचे जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी 2 फोटो सोडून तिसऱ्या फोटो इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्या. अशा प्रकारे एकदम छान अशा पद्धतीने इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम जबरदस्त पद्धतीने व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला वर जे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट वरून करून घ्यायचं मित्रांनो. भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मिळतो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.